महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता। बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे। नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर। सांगितलेल्या उमेदवाराला मतदान न केल्याच्या रागातून एका महिलेला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यात घडली आहे। बाबुळ गावातील जेबूबाई बावळे असं या महिलेचं नाव असून ती सध्या मृत्यूशी झुंज देते। अशा अनेक माणसांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची ही माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले। ते तीनही आरोपी कोणत्या राजकीय नेत्याचे कार्यकर्ते आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीये। या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळो न मिळो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सत्ता स्थापनेत योगदान असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। या वक्तव्यामुळे राज्यात नवीन सत्ता गणित जुळण्याचे वारे घुमू लागलेत। मागील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलाढाली दिसून आल्या आहेत। एकीकडे गेली 15 वर्ष सत्तेचा उपभोग घेणाऱ्या आघाडीमध्ये बिघाडी झाली, तर दुसरीकडे 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अभेद्य झालेले महायुतीला काडीमोड करावा लागलाय। प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवण्याच्या नादात विरोधकांवर घणाघाती शब्दिक चकमक प्रचारादरम्यान पाहिली आहे। पण आता निकाल जवळ येताच नवीन समीकरण जुळण्याची शक्यताही वर्तवण्यात येते, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे आणखीनच रोमांचक होणार हे मात्र नक्की आहे। भाजपाने मतदानाच्या दिवशी केलेल्या सर्वेक्षणात व विविध दूरचित्रवाणी वाहिन्या व संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला चांगल्या यशाची खात्री असल्याचं दिसून आलंय। हे अहवाल पाहून आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार स्थापनेसाठी कोणत्या चाली करायच्या याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे। भाजप स्वबळावर बहुमताच्या जवळ पोहोचल्यास फारशी अडचण येणार नाही। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत येत असून वरिष्ठ भाजप नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीत निवडणूक निकालाचा अंदाज घेऊन सरकार स्थापनेसाठी व्यूहरचना करण्यात येणार असून भाजपकडे बहुमताचा कल असल्यास मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी दिवाळीपूर्वी करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे। काश्मीरसाठी लढणाऱ्यांना केवळ उत्सुक करण्याची गरज आहे। आपल्याला पाक लष्कराव्यतिरिक्त अन्य स्रोत आहेत, असे बलिश वक्तव्य पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी केले आहे। पाकिस्तानी लष्कर युद्धासाठी सज्ज आहेत आणि पाकिस्तानातील लाखो नागरिकांना काश्मीरसाठी लढायचे आहे। पाकिस्तान प्रत्युत्तर देणार नाही अशा भ्रमात भारताने राहू नये असेही ते म्हणाले। काश्मीरमध्ये आपण भारतीय लष्कराबरोबर मागून आणि पुढूनही लढू शकतो व आपण मुस्लिम आहोत। आमच्या एका गालावर फटका मारल्यावर आम्ही दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ असेही ते म्हणाले। मोदी हे बदललेले नाहीत, ते मुस्लिम विरोधी आणि पाकिस्तान विरोधीच आहेत। दरम्यान भारत पाकिस्तानात रासायनिक हल्ले करणार नाही, कारण त्याची प्रतिक्रिया काय होईल हे भारताला माहिती आहे, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे। सीमेवरील तणाव हा भारताचेच कारस्थान असल्याचा दुतोंडेपणाही पाकिस्तानने केला आहे। वयाची 60 गाठल्यावर हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक विभागाकडून निराधार वृद्धांना महिन्याला अनुदान दिले जाते। या हक्काच्या मानधनाला दिरंगाईचा फटका बसतोय। गेल्या 4 महिन्यांपासून हे लाभार्थी वंचित आहेत, तर वर्धा जिल्ह्यात 22,315 लाभार्थी वंचित असल्याचं माहिती अधिकार कायद्यातून उघड झाली आहे। दर दिवशी मुंबईमध्ये वाढणारी गर्दी आणि त्यामुळे लोकलमधली प्रवाशांची होणारी हालअपेष्टा लक्षात घेत मध्य रेल्वेने सुरू केलेली 15 डब्यांची लोकल उपयुक्त पडत असली तरी गाडीच्या लांबीमुळे लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना बराच आटापिटा करावा लागतोय। घड्याळाच्या टिकटिक सोबत धावणाऱ्या मुंबईची खरी लाईफलाईन म्हटली जाणारी रेल्वे म्हणजे खरं तर प्रवाशांचा सुखसोयी होण्यासाठी 15 डब्यांची गाडी सुरू करण्यात आली। पण आता मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना या लांबलचक गाड्याचे देखभाल करणे नामुष्कीचे ठरतंय। एकतर कारशेडमध्ये असलेली मर्यादित जागा, त्यामुळे प्रथम 12 आणि मग 3 डब्यांची दुरुस्ती करून एकमेकांना जोडावे लागते। त्यातच तिथे असलेल्या वृक्षांना मुळापासून काढून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे। आज सर्वोच्च न्यायालयाने जयललितांना 18 डिसेंबर पर्यंत जामीन मंजूर केला असून त्यांच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे।
यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. बंगळुरू विशेष न्यायालयाने अन्नादम्रुकच्या प्रमुख जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवत 4 वर्ष तुरुंगवासाची तसेच 100 कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावलेला, म्हणून जयललिता यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. तर त्यांच्या समर्थकांनी जणू 4 दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांच्या म्हणण्यानुसार जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जामीन देण्यात आलाय. गॅझेटच्या जगात अव्वल क्रमांकावर म्हणजेच महागड्या यादीत सर्वोच्च असणाऱ्या ॲपलने काल रात्री उशिरा आयपॅड एअर 2 आणि आयपॅड मिनी 3 हे 2 नवे आयपॅड लॉन्च केलेत. ॲपलचे CEO टिम कुक यांनी ही घोषणा त्यांच्या मुख्यालयात केली आहे व त्यापैकी आयपॅड एअर 2 हा अत्यंत स्लिम असून त्याची रुंदी केवळ 6.1 मीटर असून हा आजवरचा जगातील सर्वात कमी रुंदीचा टॅब आहे. पहिल्यांदाच सोनेरी रंगात उपलब्ध होणाऱ्या या टॅबलेटमध्ये नव्या आयफोन्स प्रमाणे टच आयडी आहे. आयपॅड एअर 2 हा आयपॅड एअरपेक्षा 18% स्लिम असून काचेवर अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लावण्यात आलंय. हा A8X प्रोसेसरवर चालतो. त्याची बॅटरी 10 तास चालू शकते व यामध्ये 8 MP इनसाइट कॅमेरा आहे. आयपॅड मिनी 3 मध्ये 6.9 इंचाचा रेटिना डिस्प्ले असून 5 मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेरा आहे. आयपॅड मिनी 3 ची सुरुवातीची किंमत $399 इतकी असेल व आजपासून ही नवीन उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. मनसेला किमान 25 जागा मिळतील असा विश्वास मनसेचे आमदार व सरचिटणीस प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर अवघ्या 1-2 दिवसात वेगवेगळ्या संस्थांनी कोणकोणत्या निकषांवर निकाल जाहीर केले ते सहसा समजू शकत नाही. तसेच मनसेला एवढ्या कमी जागा कोणत्या आधारावर दाखवल्या तेही स्पष्ट होत नाही असेही ते म्हणाले. एखाद्या मतदारसंघात 5-5 वर्ष काम करूनही आम्ही ठामपणे विजयाची खात्री देऊ शकत नाही, तर हे एक्झिट पोलवाले मतदानानंतर कसे 288 मतदारसंघांचे आकडे सांगतात हा एक प्रश्नच असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्या पोलने नरेंद्र मोदी यांची लाट आहे व त्यांना 280 पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगितले होते असा सवाल त्यांनी केला आहे. मनसेला अवघ्या 5 ते 12 जागा कशाच्या जोरावर दाखवल्या जातात याचे स्पष्टीकरण पोलवाले का करत नाहीत असेही ते म्हणाले. कोर्टाने दिवाळीचा अविभाज्य भाग असलेल्या फटाक्यांवर देखील बंधने घातली आहेत. ध्वनी आणि वायूचे प्रदूषण घातक ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवून पुण्यातील राष्ट्रीय हरितज्ञ न्यायाधिकरणाने फटाके उडवण्याबाबत कठोर आदेश बजावलाय. रात्री 10 ते सकाळी 6 कालावधीत फटाके उडवण्यावर पूर्ण बंदी लावण्यात आली आहे. त्याचबरोबर दवाखाने, शाळा, धार्मिक ठिकाणे आदी शांतता स्थळांच्या परिसरात फटाके उडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा स्पष्ट आदेश न्यायाधिकरणाने दिला आहे. फटाक्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान, विषारी धुरामुळे होणारे प्रदूषण, बालमजुरी आणि अपघात या सर्व गोष्टी टाळण्यासाठी देशभरात फटाके उडवण्यावरच बंदी आणावी अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूरचे पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र भुसारी यांनी न्यायाधिकरणाकडे दाखल केली होती. त्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती विकास किनगावकर आणि डॉक्टर अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने फटाक्यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.